मे महिन्याच्या गरमीत आणि रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये मग मुलांना का बरं आवडणार नाही। एक दिवसाचा आम्ही ट्रिप केला, पण ह्या एक दिवसाच्या ट्रिपमध्ये छानपैकी मुलांनी पाण्याची मजा घेतली। आता इथे मी कुठेही दिसणार नाही, एकच फोटो दिसतो आणि इथे लहान मुलांचे सुद्धा आम्ही आधीच फोटो काढून घेतलेले। आता इथे बघा, कधीही साडीशिवाय कुठलेही कपडे घातले नाही, पण ह्या कपड्यांमध्ये छान दिसतात आणि असे छानपैकी मजा घेतात पाण्याची। तर बघा, इथे बऱ्याचशा माझ्या बहिणी आहेत ज्या मुलांना घेऊन आल्यात। मुलं खूप छानपैकी एन्जॉय करतात आणि मी तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचे गाणे म्हणजे डीजे जे वाजतात त्याचे तुम्हाला आवाज देऊ शकत नाही, कारण मला लगेच कॉपीराईट येईल। हे वॉटरफॉल बघा किती सुंदर आहे आणि मुलांना पाण्यात खूप मजा येते। त्याच्यामुळे तुम्ही एक दिवस तरी मुलांना कुठेतरी रिसॉर्टला छोटीशी एखादी तरी सहल किंवा समुद्रावर तरी घेऊन जा। अशा पद्धतीची खूप ते लोक मजा करतात आणि मुलांना मजा आली की आपल्याला आपोआपच मजा येते। तर बघा, इथे माझी छोटी बहीण आहे जी बघा पोहण्याचा प्रयत्न करते आणि छानपैकी एकदम पाणी थंडगार आहे, सगळ्यांना खूप मजा येते। ह्या स्विमिंग पूलमध्येच अचानक त्या लोकांनी अनाउन्समेंट केली की आता इथे वेव येणार, म्हणजे काय तर लाटा येणार। आता स्विमिंग पूलमध्ये लाटा सांगितलं तर किती टेन्शन येतं। ह्या लाटा येणार होत्या आणि आमच्या पोटात सुद्धा मोठमोठ्या लाटा येत होत्या बघा। असा हा खूप छानपैकी व्हिडिओ झालाय आणि खूप मोठमोठ्या लाटा येतात। ह्या लाटांमध्ये मुलांना सांभाळायला सांगितलं आणि आम्ही सुद्धा स्वतःचे मोबाईल आणि मुलांना सांभाळत होतो। या पद्धतीने काही मुलं घाबरली सुद्धा, बाहेर निघण्याचा प्रयत्न केला। काही मोठे सुद्धा बाहेर निघाले, कारण गळ्यापर्यंत पाणी होतं आणि ते नाकातोंडात जाण्याची दाट शक्यता होती। त्यामुळे ज्यांना शक्य आहे तेच लोक थांबले। पण ह्या दिवशी पाण्यात जाणं खूप छान मजेचं असतं, मजेशीर वातावरण होतो जो त्या दिवशी आपण बाहेर जातो बघा। अशी मजा घ्यायची असते। आता आम्ही मुलांना बाहेर घेऊन गेलो आणि आम्ही सुद्धा खूप सारा एन्जॉय केला। इथे मी थोडासा फोटोशूट करत असताना एक छोटासा व्हिडिओ माझा आलाय। खूप छान वेव होत्या ह्या आणि ह्या वेवमध्ये मुलांना सुद्धा खूप मजा आली। थोडंसं सांभाळावं लागलं, पण कुणाला काहीही झालं नाही। आणि इथे मोठमोठ्याने डीजे वाजतोय, पण आवाज देऊ शकत नाही तुम्हाला गाण्यांचा, कारण कॉपीराईट क्लेम हा लगेच येतो, तुम्हाला माहितीच आहे। वॉटरफॉल जे असतात हे वॉटरफॉल आपण पावसातच बघतो, पण इथे क्रिएट केलेले असतात आणि त्याच्याखाली आपण फोटोशूट किंवा व्हिडिओ काढू शकतो। त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा इथे सगळा हा प्रयत्न केला आहे। मला हेच सगळं करण्यात वेळ गेला। शेवटला असं वाटलं की मुलांना आम्ही आणलेलं की मुलांनी आम्हाला आणलेलं हे काही कळलंच नाही, पण दिवस मात्र उत्तमच गेला। खाण्यापिण्याची सोयसुद्धा खूप छान होती, मुलांना स्नॅक्स वगैरे, मोठ्यांना सुद्धा छानपैकी जेवणाची सोय होती। त्यामुळे इथे खूप छानपैकी मन रमलेला मुलांचा। मुलं सतत सांगायचे की आजचा दिवस इथे राहायचं ना। तर खूप छानपैकी हा जो व्हिडिओ आहे हा करता आला मला। छोटे छोटे भाग घ्यायला लागले मला, कारण इथे जास्त वेळ मोबाईल हातात ठेवणं शक्य नव्हतं, कारण मला सुद्धा पाण्यात जायचं होतं, मला असं राहावेन असं वाटत होतं, त्यामुळे मीही पाण्यात जात होती। आणि बघा इथे वेव येतात, खूप छानपैकी मुलांना मजा आलेली आहे। अशीच मजा मे महिन्याची प्रत्येकाने घ्या, आपल्या मुलांना नक्की बाहेर घेऊन जा। इथे पाणी उडवण्याचं काम चाललेलं आहे आणि मी त्यांचे व्हिडिओ आणि फोटोशूट करत आहे। तर इथे जे पाणी आहे हे एकदम गार होतं, पण थोडी दुपार आली आणि हे पाणी थोडंसं गरम व्हायला लागलं, कारण वरून ऊनही तितकाच होता, परंतु पाण्याची मजाही आम्ही तितकीच घेत होतो। तर बघा, छानपैकी वेव आहेत आणि मुलांना हे सगळं बघण्यात आणि नाचण्यात, पोहण्यात खूप मजा येत होती आणि आम्ही सुद्धा एन्जॉय करत होतो। तर बघा, छान वातावरण आहे, नक्कीच बाहेर घेऊन जा। मे महिन्याची सुट्टी एक दिवस तरी पाण्यात नक्की घालवा। तर आजचा छोटासा व्हिडिओ आहे बघा।